निफाड तालुक्यातील विंचूर परिसरामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून 64 महिलांची 2,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था या नावाखाली हा बनाव रचल्याचा आला असून या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेसह तिघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हनुमान नगर विंचूर या ठिकाणी मनीषा प्रमोद कडलक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी संजय अभिमान बोराळे, एक महिला आरोपी, दोघेही सोहम सिटी लासलगाव या ठिकाणी राहणारे होते. विशाल कान्हू गरुड कोटमगाव या ठिकाणी राहणारा होता. त्यांनी दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर प्रशिक्षण आणि विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीनसह 15,000 रुपये रोख मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. सवलतीचाही पीठगिरणी, वॉशिंग मशीन, फ्रीज यांच्यासारख्या वस्तू केवळ 25% रक्कम भरून मिळतील आणि उर्वरित रक्कम शासन अनुदानातून भरेल असं महिलांना सांगण्यात आलं. सुरुवातीला काही महिलांना प्रशिक्षण देऊन 15,000 रुपयांचे बनावट न वटणारे धनादेश देण्यात आले, जेणेकरून महिलांचा विश्वास बसेल. विश्वास बसल्यानंतर आरोपी विशाल गरुड याने गावोगावी जाऊन महिलांकडून फोनपेद्वारे पैसे गोळा केले. फिर्यादी महिलेचे 20,000 आणि इतर 64 महिलांकडून प्रत्येकी 3,500 ते 10,000 रुपये असे एकूण 2,50,000 रुपये उकळले. पैसे भरूनही दीर्घकाळ कोणतीही वस्तू किंवा लाभ न मिळाल्यानं आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं आपली फसवणूक झाल्याचं महिलांच्या लक्षात आलं. हे टोळे निफाडसह सिन्नर आणि येवला तालुक्यातील महिलांनाही टार्गेट करत असल्याचं समोर आलंय. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कांदळकर आणि पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील तपास करीत आहेत. माहेगाव देशमुख येथे राहते, ग्रामसखी म्हणून कार्यरत आहे. आमच्या गावामध्ये जेव्हा दिव्यज्योती बहुउद्देशीय संस्थेची टीम आली, त्या टीममध्ये बोराळे व त्यांच्या मिसेस विशाल सर होते. त्यांनी आमच्या गावात येऊन विश्वकर्मा ही योजनाबद्दल माहिती दिली. त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलं की जे महिला अशा आहेत की ज्यांना रोजगार उत्पन्न करून देऊ किंवा त्यांना म्हणजे ज्या शिवणकाम किंवा सॉफ्टवेअर मेकिंग, शिलाई वगैरे अशा कामासाठी त्यांना फॉर्म भरायचे आणि फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांना संस्थेकडनं 20,000 रुपये मिळतात. अशा प्रकारे येऊन त्यांनी आमच्याकडनं फॉर्म भरून घेतले. फॉर्म भरताना त्यांनी 330 रुपये प्रत्येक महिलाकडून घेतलेले. असे माझ्या गावात 200 फॉर्म भरलेले आहेत. अजूनपर्यंत त्या फॉर्मचे त्यांनी कोणत्याच प्रकारचे पैसे पण दिले नाही आणि त्यांनी जे आश्वासन दिलं त्या आश्वासन पूर्ण नाही केलं. त्यानंतर त्यांनी किडनी वाटपाचे फॉर्म भरले. पहिला टप्पा वाटप झाला, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रीज वाटप झाले, परंतु तिसरी जो टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आज त्यांनी आतापर्यंत कोणतीच वस्तू वाटप केली नाही आणि एकूण 4.5 लाख रुपये त्यांनी माझ्याकडून घेतलेले विश्वकर्माचे धरून. निळकंठ पाटील, राहणार आडगाव रेपाळ, येवला तालुका. दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत आमची फसवणूक झाली आहे. बचत गटाच्या मार्फत आमच्या गावात जी स्कीम राबवली गेली, आम्हाला आशा लावली त्यांनी का जे 25% रकमेवर तुम्हाला वस्तू देऊ, आम्ही उर्वरित 75% पैसे आम्ही संस्थेकडून भरू असं अशी लालूच दाखवून आणि आमच्याकडून महिलांची फसवणूक केली गेली. तर मी जवळजवळ 127 महिलांचे फॉर्म भरलेले, माझे 7 लाख रुपये त्यांच्याकडे गुंतलेले. किती दिवस झाले त्याला? आता 8 महिने होत आले आणि 2 महिन्याच्या याच्यावर देऊ बा वस्तू असं सांगून आता उडवाउडीची उत्तरं देऊन आज 8-9 महिने झाले, पण तरी त्यांनी काहीच दखल घेत नाही आमच्या वस्तूंची. ते फसवणूक झालेल्या व्यक्तींचे नाव? संजय बोराळे, त्यांच्या मिसेस जयश्री बोराळे, त्यांच्या बहीण एक सदस्य आपलं अध्यक्ष म्हणून सुनीता कांबळे, विशाल गरुड म्हणून सदस्य आहे, त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले. हा फोन पेला एंट्री विशाल गरुडच्या नावानं दिले आम्ही 3 जण. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.